Welcome student in Abasad Kakade Vidyalaya Shahgog's online class. We studying the mathematics standard 5th chapter 4th multiplication and division. We taking the next topic word problems on division म्हणजे भागाकाराची शाब्दिक उदाहरणं आज आपण पाहणार आहोत. तर एक्झाम्पल फर्स्ट पहा. If 35 kilograms of wheat cost 910 rupees, what is the rate of wheat per kg? आपल्याला विचारलंय 35 किलोग्रॅम जर आपण गहू विकत घेतला, व्हीट म्हणजे गहू, तर त्याची कॉस्ट म्हणजे त्याची किंमत 910 रुपये आहे. तर त्या गव्हाचा पर केजी रेट किती म्हणजे दर किती आहे, 1 किलो रुपयाचा भाव, 1 किलोचा भाव किती आहे त्या गव्हाचा, हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे जे 910 रुपये आहेत त्याला हे पहा, वेट ऑफ व्हीट इन केजी इंटू रेट ऑफ व्हीट पर केजी, म्हणजे जर आपण गव्हाचं वजन घेतलं आणि त्याला जर त्याच्या रेटनं जर गुणलं तर आपल्याला त्या गव्हाची किंमत मिळते. म्हणजेच जर आपण 35 गुणिले त्याचा रेट पर केजी तर त्याचं बरोबर उत्तर किती येते, 910. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी 910ला 35 भागावं लागेल. की पहा, साधी गंमत आहे की समजा आपलं तुम्हाला सांगितलं की 10 रुपयामध्ये 5 पेन आले, तर प्रत्येक पेनाची किंमत किती, तर तुम्हाला 10ला 5नी भागावं लागेल. म्हणजे 5 गुणे 10 तर 2 रुपये प्रत्येक पेनाची किंमत असेल. तर तशाच पद्धतीने आता आपण 910 रुपये हे आपलं एकूण लागलेली किंमत आहे आणि 35 किलो आपण गहू विकत घेतलेला आहे. तर मग आपण 35नं 910ला जर भागलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्या गव्हाचा 1 किलोचा भाव आपल्याला कळेल. त्यासाठी आपण 910चे 35 भाग करणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला ही जी डिव्हिजन आहे ती डिव्हिजन करायची आहे. तर पहा, आपण या ठिकाणी गणिताच्या रूपात भागाकार मांडलेला आहे 910 भागिले 35. तर या ठिकाणी पहा, आपण भागाकाराला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी 9ला भाग जाईल का 35नं, नाही जाणार, कारण 9 35 पेक्षा लहान आहे. त्यामुळे आपल्याला शून्याने भाग द्यावा लागेल. शून्याने भाग दिल्यानंतर 35 0 0 येईल आणि वरती सुद्धा आपल्याला आडव्या रेषेच्या वर शून्य लिहावे लागतील. मग 35 9 मधून 0 गेल्यावर खाली 9 येतील. त्यानंतर दुसऱ्या स्टेपला दुसरा अंक खाली येत असतो. मग आता अंक कोणता खाली येईल, 1. 9 आणि 1 काय होतील, आता हे 2 घरं झालेत म्हणजे 91 झालेत. आता 91ला आपण भाग देऊ शकतो कारण ते 35 पेक्षा मोठे आहेत. मग 35चा पाढा आपल्याला 90च्या आसपास करावा लागेल. तर पहा, 35 1 35, 35 जुने 70. तुम्ही सुद्धा असा पाढा तयार करायचा. 35 3 105. ते 105 भाग देता येणार नाही, 105 मोठे आहेत 90 पेक्षा, त्यामुळे आपण 70 भाग देऊया. 91 पेक्षा 70 लहान आहेत. तर मग 70 कितव्या नंबरला आले, 35 जुने 70. आपण वरती आडव्या रेषेच्या 2 लिहिणार आणि या ठिकाणी 70 91 मधून वजा करणार. तर 0तून 1 गेला खाली 1, 7तून 9तून 7 गेले खाली 2. आता पुढल्या स्टेपला वरच्या बाजूनं एकच अंक यायचा खाली राहिलेला आहे, तो म्हणजे 0. मग तो 0 खाली येईल. 0 खाली आल्यानंतर ती संख्या बनते 210. आता इथं जागा नाही त्यामुळे मी या बाजूला आडवी रेष मारून ती लिहितोय. मग 210 पर्यंत आपल्याला 35चा पाढा म्हणावा लागणार आहे. 210 पर्यंत म्हणण्यासाठी पहा, आपण पुढला पाढा जो आहे तो पूर्ण करू. 35 त्रिक 105 झालते, तर 35 चौक किती होतील, 140. आपली संख्या किती पहा, 210 पर्यंत आपल्याला पाढा न्यायचा आहे. 35 5 मग जर 140 मध्ये 35 मिळवले तर ते होतील 175. त्यानंतर आपल्याला 35 6 करावे लागतील. तर 35 6 175 आणि 35 ते होतील 210. आपला पाढा कितीपर्यंत घ्यायचा आहे आपल्याला, पहा बरं, 210 पर्यंत. तर आपल्याला उत्तर भेटले. तर 210 पर्यंत पाढा घ्यायसाठी आपल्याला 35ला 6ने गुणावं लागते. म्हणजे इथं आपण 6 लिहिणार. 35 6 210. आता आपण वजा करणार. 210 वजा केले तर खाली बाकी शून्य राहिली, रिमाइंडर शून्य राहिली, डिव्हिडंड 26 आला. म्हणजे या ठिकाणी हे जे गणित होतं त्यामध्ये गव्हाचा जो भाव होता
तो 26 रुपये प्रति केजी होता. किती? 26 रुपीज पर केजी हा गव्हाचा रेट होता किंवा कॉस्ट होती. तर अशा पद्धतीने आपण एक गणित सोडवलेलं आहे. तर पहा, आणखी काही शाब्दिक उदाहरण आपण उदाहरण संग्रहातील पाहणार आहोत. त्यामधलं दुसरं उदाहरण पहा. हाऊ मेनी आवर्स विल इट टेक टू ट्रॅव्हल 336 किलोमीटर ॲट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर. या ठिकाणी गणित काय आहे की समजा एखादी प्रवास आपण करतोय, त्यामध्ये 336 किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि त्या प्रवासामध्ये आपल्या गाडीचा वेग 48 किलोमीटर प्रति तास आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी जायला किती वेळ लागेल, किती तास लागतील? तर म्हणजे आपल्याला ह्या 336 एका तासात आपण 48 किलोमीटर जाणार. तर मग 336 किलोमीटर जायला किती वेळ लागेल हे आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी आपल्याला पुन्हा 336ला 48 न भागावं लागेल, कारण मग आपल्याला तो किती तास लागतील हे लक्षात येईल. मग 336चे आपण जर 48 न भाग दिला तर आपल्याला किती तास लागतील हे उत्तर भेटणार आहे. मग आपण 336ला 48 न भागूया. पण 48 न भागण्यासाठी जर अगोदर 3ला भाग द्यायला गेलो तर 3ला भाग जाईल का? नाही, कारण 3 लहान आहेत 48 पेक्षा. मग त्या ठिकाणी 3तून 0 वजा केले खाली राहिले 3. आता वरच्या बाजूने कोणता अंक खाली येईल? 3. आता हे 3 आणि 3 झाले 33. 33ला 48 न भाग जाईल का? नाही जाणार, कारण 48 हे 33 पेक्षा पण मोठेच आहेत. त्यामुळं परत 0ने भाग द्यावा लागेल. 0ने भाग दिला तर परत 0 वजा करावे लागतील. 33 मधून 0 वजा केले तर खाली राहतील 33 परत. आता तिसऱ्या स्टेपला वरून जो अंक खाली येणार आहे तो आहे 6. म्हणजे हे जे अंक आहे आता हा झालेला आहे 336. आता 336ला आपला 48 न भाग द्यायचा आहे. 48 आपण 336ला भाग देऊ शकतो, कारण 336 48 पेक्षा मोठे आहेत. मग आपल्याला 48चा पाढा तयार करावा लागेल. तो पाढा आपण तयार करूयात. पहा, 48 एक 48, 48 दुने 96, 48 त्रिक 144, 48 चौक 192. 192 पर्यंत म्हणून भागल का? नाही, 336च्या आसपास जायचं आपल्याला. 48 पाचे 240, 48 आहे 288 आणि 48 साते 336. पहा, आपल्याला जो अंक पाहिजे त्याच अंकाच्या जवळ गेलोय, त्यामुळे त्याच्या पुढे पाढा म्हणायची गरज नाही. तर 348 साते 336, त्यामुळे आपण 7 न भाग देणार. मग 7 आपण वर लिहिणार भागाकाराच्या रेषेच्या. सात वर लिहिले, 336 वजा करणार. 48 साते 336. 6तून 6 गेले खाली 0, 3तून 3 गेले खाली 0, 3तून 3 गेले खाली 0. बाकी 0 आली म्हणजे भागाकार संपला. वरून यायचं काही अंक राहिलेला नाही. मग उत्तर किती आलंय? 7. मग याचा अर्थ त्या गाडीनं आपण जिचा वेग 48 किलोमीटर प्रति तास आहे, त्या गाडीनं 336 किलोमीटर जायला आपल्याला 7 तास लागतील. 7 आवर्स हे आपलं आलेलं उत्तर आहे. अशा पद्धतीने तुम्ही गणित सोडवायचं आहे, भागाकार करायचा आहे आणि खाली शब्दामध्ये तुम्ही असं उत्तर लिहू शकता की हाऊ मेनी आवर्स विल इट टेक. तर तुम्ही लिहू शकता 7 आवर्स विल टेक टू ट्रॅव्हल. ठीक आहे. आणखी एक आपण उदाहरण संग्रहातील पुढचं गणित पाहूया. पहा, तिसरं उदाहरण काय आहे? गिरिजा नीडेड 35 कार्टन्स टू पॅक 1400 बुक्स. There are an equal numbers of books in every carton. How many books did she pack into each carton? तर गणित असा आहे, गिरिजा नावाच्या मुलीला 35 बॉक्स भरून, कार्टन म्हणजे अर्थ काय घ्यायचा आहे? बॉक्स भरून पुस्तकं पॅक करायची आहेत आणि प्रत्येक बॉक्समध्ये सारखीच पुस्तकं आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये किती पुस्तकं आहेत? सारखीच. तर एकूण पुस्तकं 1400 आहेत. एकूण पुस्तकं किती होती? 1400. तर मग प्रत्येक बॉक्समध्ये किती पुस्तकं आहेत? म्हणजे आपल्याला या 1400 पुस्तकांना 35 न जर भागलं तर आपल्याला एका बॉक्समध्ये किती पुस्तकं होती हे लक्षात येणार आहे. मग आपण 1400ला 35 न भागूया. तर अशा पद्धतीने आपण मांडणी करतो. अगोदर आपण 1ला भाग देणार, पण 35 न 1ला भाग जाईल का? नाही, मग 0ने भाग द्यावा लागेल. 35 0 0. मग खाली 1तून 0 वजा गेला खाली येतील 1.
दुसऱ्या स्टेपला वरून किती येतील खाली 4. 4 आल्यानंतर संख्या झाली 14. 14ला 35 भाग जाईल का? नाही जाणार, कारण 14 हे 35 पेक्षा लहान आहे. त्यामुळे आपण पुन्हा शून्याने भाग देणार. 35 0 0. 35 न भाग देऊ शकत नाही म्हणून शून्याने भाग दिला. 35 0 0. तर 14तून 0 गेले, खाली राहिले 14. आता तिसऱ्या स्टेपला वरून कोणती संख्या येणार आहे खाली? 0. तर मग 14चे आता हे झाले 140. तर 140ला मात्र आपण भाग देऊ शकतो, कारण 35 पेक्षा ते मोठे आहेत. मग आपल्याला 35चा पाढा जो आहे तो 140 पर्यंत घ्यावा लागेल. तर 35चा पाढा आत्ताच आपण पाहिलेला होता. 35चा पाढा 140 पर्यंत आपल्याला काय करायचा आहे? घ्यायचा आहे. तर तो आपण 35चा पाढा 140 पर्यंत घेऊयात. 35 एक 35, 35 दुने 70, 35 त्रिक 105 आणि 35 चौक 140, म्हणजे 35 4 140 होत आहेत. त्यामुळे आपल्याला 4ने भाग द्यावा लागणार आहे. तर आपण 4ने त्या गणिताला भाग देऊ. तर 35 चौक 140 म्हणून 4 आपण वर लिहिणार आणि 35 चौक 140 म्हणून 140 त्याच्यातून वजा करणार. तर 140 मधून 140 गेले, खाली राहतील 0 0. आपण हे इथं मांडूयात, जागा नाही आहे. तर 0तून 0 गेला 0, 4तून 4 गेले 0, 1तून 1 गेला 0. पण गणित संपलंय का? तर तुम्ही नीट पाहू शकता की या ठिकाणी या 0ला भाग द्यायचा राहिलेला आहे. तर मग हा 0 जो आहे तो पुढच्या स्टेपला खाली येईल आणि ह्या 0ला भाग दिल्याशिवाय भागाकार संपणार नाही. तर मग हा 0 या ठिकाणी मी वेगळ्या रंगाने लिहितो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा राहिलेला 0 आहे शेवटचा, त्याला आपल्याला भाग द्यायचा आहे. मग त्या 0ला जर भाग दिला तर 0ने द्यावा लागेल. 35 0 0 0 हे 35 पेक्षा लहान आहे, त्यामुळं वरती आपल्याला 0 लिहावे लागतील 4च्या पुढं. आणि 35 0 0, 0तून 0 वजा केला 0. म्हणजे आता सगळा भागाकार संपलाय, कारण बाकी काही भाग द्यायची राहिलेली नाही. त्यामुळं पहा इथं लक्षात घ्या, इथं 2 वेळा आपण 0ने भाग दिला, परंतु हे जे 2 0 आहेत ते 2 0 4च्या अगोदर आहेत, त्यामुळं त्यांची किंमत 0च राहील. पण हा जो 0 आलेला आहे तो 4च्या नंतर आलाय, त्यामुळे या 4ची किंमत आता किती झाली? 40. म्हणजे आलेला जो भागाकार आहे किंवा याला आपण क्वेश्चन म्हणतो, तर तो क्वेश्चन 40 आलेला आहे. रिमाइंडर 0 आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर भेटलंय की प्रत्येक कार्टनमध्ये किती बुक्स होती? 40. तर अशा पद्धतीनं तुम्हाला भागाकाराची उदाहरणं सोडवायची आहेत. त्यासाठी जो प्रॉब्लेम सेट आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. प्रॉब्लेम सेटमधील आपण दुसरं आणि तिसरं गणित पाहिले. चौथं गणित पहा काय आहे? कॉन्ट्रीब्युशन फॉर अ पिकनिक वॉज 65 रुपीज इच. Altogether 2,925 rupees were collected. How many had paid for the picnic? मग पहा 65 रुपये आपण प्रत्येक जणाकडून गोळा केलेत एका सहलीसाठी आणि एकूण 2,925 रुपये जमा झाले. तर पिकनिकसाठी किती जणांनी पैसे दिले? मग तुम्हाला 2,925 जे आहेत त्याला तुम्हाला 65 न काय करावं लागेल? भाग द्यावा लागेल. भाग देताना 65चा पाढा तयार करा अगोदर आणि मग भाग द्या. तुम्हाला मग किती मुलांनी पैसे दिले ते लक्षात येईल. त्यानंतर 5व्या गणितामध्ये तुम्हाला विचारलंय which number on being multiplied by 56 gives a product 9,688. म्हणजे असा कोणता नंबर आहे की ज्याला 56 मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला उत्तर किती भेटेल? 9,688. म्हणजे असा कोणता नंबर आहे की त्याला तुम्ही 56 गुणलं तर उत्तर काय भेटेल? 9,688. तर मग तुम्हाला 9,688 ला काय करावं लागेल? 9,688 तुम्हाला 56 भाग द्यावा लागेल. काय करावं लागेल? 56 भाग द्यावा लागेल. मग तुम्हाला तो नंबर मिळेल. मग हा भागाकार करा आणि तुम्हाला तो नंबर मिळेल. त्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे 6वं उदाहरण ते विचारलेलं आहे इफ 48 sheets are required for making one notebook, how many notebook at most will 5,880 sheets make and how many sheets will be left over?
तर आपल्याला विचारलंय की 48 शीट्स एखाद्या वहीला तयार करण्यासाठी लागतात, कागद लागतात समजा. तर 5880 कागदापासून आपल्याला किती हे तयार करता येतील, नोटबुक्स तयार करता येतील आणि त्याच्यातून किती कागद शिल्लक राहतील. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 5880 ला 48 न भाग द्यायचा आहे आणि भाग दिल्यानंतर काहीतरी बाकी राहील. म्हणजे बाकी राहील ते राहिलेले कागद असतील आणि जो भागाकार येईल तेवढे आपले काय तयार होतील, नोटबुक्स तयार होतील. तर मग हे गणित तुम्ही सोडवा. त्यानंतर व्हॉट विल द क्वेश्चन बी व्हेन द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर इज डिवायडेड बाय स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. तर आपल्याला विचारलंय की 5 डिजिट जो सगळ्यात लहान नंबर आहे त्याला जर आपण स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबरनं भागलं तर काय क्वेश्चन येईल. तर सगळ्यात लहान 5 डिजिट नंबर कोणता आहे. 5 डिजिट मध्ये सगळ्यात लहान म्हणल्यानंतर आपल्या सगळ्यात लहान अंक 1 घ्यावा लागेल आणि पुढं 0 मांडावी लागते. मग पहा, हा आहे सगळ्यात लहान 5 डिजिट नंबर म्हणजे 1 लाख आणि त्याला तुम्हाला 4 डिजिट नंबरनं डिवाइड करायचा आहे. तर सगळ्यात लहान 4 डिजिट नंबर तो किती येणार आहे. तर तो असेल 10,000. तर मग 10,000 न तुम्ही जर 1 लाखाला भागलं तर भागाकार काय येईल. क्वेश्चन म्हणजे भागाकार काय येईल हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर मग हा भागाकार करा आणि ही सर्व उदाहरणं सोडून प्रॉब्लेम सेट मध्ये ती व्हॉट्सअपवर पाठवा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.